हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आत्ताच उठलेलो आहे मी आणि टेरेसवर आलो आहे. म्हणजे नाश्ता करायचा आहे. अजून काय नाश्ता तयार झाला नाही, मग झाला की करायचा आहे नाश्ता. तोपर्यंत म्हटलं टेरेसवर बघूया, म्हणजे व्ह्यू तर बघूया काय काय दिसतंय. बघा, बिल्डिंग आहे भरपूर मोठ्या मोठ्या आहेत बघा इथं. आज जरा बाहेर जायचं आहे. लोकेशन सांगणार नाही तुम्हाला, पुढे व्हिडिओमध्ये कळलंच की कुठं जायचं आहे ते. तर फक्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करा. तर गाईज, आता नाश्ता झालेला आहे आणि रूममध्ये आलेलो आहे. आता तयार होतो, म्हणजे मग निघायला बरं. चला. तर गाईज बघू शकता, फायनली मी तयार झालेलो आहे आणि आता निघायचं. तर चला जाऊया. आता इथून म्हणजे 1 किलोमीटरवर आहे स्टँड आणि तिथून बस पकडायची आहे. तिथून आता चालतच जावं लागेल. तर जाऊया. चला. विषय असा झाला आहे की कॅश नाही आहे माझ्या. हे बघा, वॉलेटमध्ये कॅश नाही आहे. आता कॅश काढायची आहे. तर इथे ATM आहे, तो जातो पहिला कॅश काढतो आणि नंतर मग जातो. तर कॅश काय निघाली नाही, सो बघू पुढच्या ATMमध्ये बघू, पुढं कुठं असेल तर तिथं काढूया कॅश. फायनली अजून एक ATM भेटलेलं आहे आपल्याला. तिथं बघू आता पैसे आहेत काय, आणि मग तिथून काढून मग पुढे जाऊया. तर गाईज, कॅश काढलेली आहे. आता पुढं बघू, जायचं आहे पुढं आता बसमध्ये. तर गाईज, आता किती वाजले बघा, 10:30 वाजायला आले आहेत आणि वातावरण कसं झालं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे सगळं. तुम्ही बघू शकता बघा, पावसाचं वातावरण सगळं झालं आहे. पाऊस पण पडलेला बघा रात्री. बघू आज पण पाऊस येतो आहे काय माहीत नाही. छत्री पण नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे बघू. तिथून मला पहिला भोसरीत जायला पाहिजे, कारण तिथून चेंज करायचं. इथून डायरेक्ट बस नाही, म्हणजे आता मी चाकणमध्ये आहे, इथून डायरेक्ट बस नाही, त्यामुळे पहिला भोसरीत जायला पाहिजे. बघू आता बसची वाट बघत बसलो मी. तर बघू किती वाजता बस येते. आता टाईम आहे 11:30 वाजल्यात, 11:45 येईल बस. बस आली मग जायचं. आता इथं विषय कसा झाला आहे, इथं गाड्या भरपूर आहेत आणि आवाज भरपूर येतो. आणि इकडं माईक नसल्यामुळे कसं झालं आहे, जास्त म्हणजे क्लिअर आवाज येणार नाही तुम्हाला. त्यामुळे समजून तेवढं घ्या. पुढच्या वेळेला आपण माईक अरेंज करू. तर फायनली काय, आपण भोसरीमध्ये पोचलेलो आहे आणि आता इथून बस चेंज करायची आहे. चेंज करून दुसरीकडे जायचं आहे. त्यामुळं बघू आता बस चेंज करायची आणि मग नेक्स्ट साईडला जायचं. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहे. सो म्हणजे जास्त अर्धा किलोमीटर लगेचच पोचलो. सो गाईज, आपण आपल्या डेस्टिनेशनपाशी पोचलेलो आहे आता. आणि कुठे यायचं होतं आपल्याला, शनिवारवाड्यात. सो फायनली आपण शनिवारवाड्यात आलेलो आहे. मला दाखवतो शनिवारवाडा. हे बघा, हा शनिवारवाडा आहे आणि हेच होतं आपलं डेस्टिनेशन आणि इथंच यायचं होतं आपल्याला. सो तुम्हाला कसं वाटतं सांगा व्हिडिओमध्ये, पूर्ण तुम्हाला फिरवतो शनिवारवाडा. चला मग, चला तर मग आता आतमध्ये जाऊया, बघूया कसं आहे शनिवारवाडा आतमध्ये. तर तिथं एंट्रीला भरपूर जण लोक आहेत बघा. आता आपल्याला आतमध्ये घेतात का बघूया. चला, जायचं तर आहेच आतमध्ये, दाखवायचं आहे ना. चला, आता आतमध्ये आलेलो आहे शनिवारवाड्याच्या. तर बघू शकता तुम्ही आतून शनिवारवाडा कसं दिसतोय. दाखवतो, थांबा 1 मिनिट. हे बघा, आतून पण भारीच दिसतोय, मस्त, म्हणजे एकदम सुंदर आहे शनिवारवाडा. पुन्हा असं निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथं. इथं शनिवारवाड्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. म्हणजे मराठीत पण दिलेली आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेली आहे. म्हणजे इथं कसं पर्यटक सगळीकडून येतात ना, त्यामुळे ते दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले आहे. तर इथे इन्फॉर्मेशन इथं पण आहे बघा. म्हणजे 18व्या शतकात बांधलेला आहे हा वाडा. मग सगळी इन्फॉर्मेशन जोडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं. तर गाईज, या वाड्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा वाडा 18व्या शतकात बनवलेला आहे आणि हा वाडा पेशव्यांनी बनवला आहे. हां, आणि त्यावेळी शनिवारी 22 जानेवारी 1732 या रोजी म्हणजे समारंभ झाला या वाड्याचा. आणि त्यावेळी म्हणजे 1000 लोक राहत होती या वाड्यामध्ये. म्हणजे इथं एक अनुभवायला भेटले की म्हणजे इथं जी साफसफाई आहे
किंवा जे झाडं वगैरे आहेत ते म्हणजे मस्त साफ ठेवलेत त्यांनी. म्हणजे बघू शकता तुम्ही कसं म्हणजे एकदम क्लीन आहे बघा. म्हणजे कचरा नाही आहे कुठं जास्त आणि झाडं वगैरे एकदम असं क्लीन ठेवलेत त्यांनी. म्हणजे मशागत वगैरे चांगली केली आहे झाडाची आणि मस्तच आहे शनिवारवाडा. इथं बघू शकता तुम्ही त्या काळी म्हणजे 18व्या शतकात ते पेशवे होते ते इथं राहत होते. म्हणजे त्यांचे निवासस्थान आहेत बघा. इथं ते 18व्या शतकात इथं राहत होते. म्हणजे आता जिथं मी उभा आहे तिथं 18व्या शतकात पेशवे राहायचे. तुम्ही बघू शकता बघा. इथं सगळे पेशवे राहत होते. म्हणजे हे त्यांची निवासस्थान होती पेशव्यांची. तर गाईज इथं कसं आहे की म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा प्लेट्स लावल्यात त्यात तुमची म्हणजे इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळते म्हणून. हे बघा अशा प्लेट्स लावल्यात इथं. त्या प्लेट्सवरून म्हणजे सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळते की कुठं काय आहे, काय म्हणजे काय आहे तिथं, म्हणजे त्याची काय वैशिष्ट्य आहेत वगैरे. सो त्यामुळे इथं सगळ्या ठिकाणी म्हणजे जेवढे ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणी सगळीकडे प्लेट्स लावल्यात आणि त्यावर सगळं इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. तर म्हणजे पेशव्यांची वंशवेल लावलेली आहे. दाखवतो मला त्यामध्ये की म्हणजे सगळं लिहिलेलं आहे बघा. पेशव्यांचे वंशवेल म्हणजे पहिला बाजीराव काशीबाई, त्यानंतर अनुबाई, हे सगळे म्हणजे त्यांचे वंशज लावलेले आहेत, लिहिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडं पण लिहिलेलं आहे. इकडं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, तिकडं मराठीमध्ये लिहिलं आहे. इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे बघा. तर दोन्ही लँग्वेजमध्ये लिहिलं आहे म्हणजे कसं पर्यटकांना कळावं यासाठी दोन्ही लँग्वेजमध्ये लिहून ठेवलं आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे म्हणजे झाडाची मशागत केली आहे. एकच झाडाची नाही सगळ्याच झाडाची केलेली आहे. हे बघा इथं पण बघू शकता तुम्ही. इथं पण केली म्हणजे मस्त ठेवलं आहे तिथली झाडं वगैरे. छान वाटतं बघणं म्हणजे बघायसाठी छान वाटतं. काहीच ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर विषय असा आहे की इथं म्हणजे जास्त काय बघण्यासारखं नाही आहे, पण जे आहे ते खूपच चांगलं म्हणजे छान आहे. इथं म्हणजे साफसफाई असू दे किंवा जे झाडं वगैरे ठेवल्यात म्हणजे मस्त ठेवलं आहे. एकदम पूर्ण निसर्गरम्य वातावरण वाटतं आणि म्हणजे मस्त फिरायला वगैरे बसण्यासाठी वगैरे छान आहे. तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा शनिवारवाड्याला पुण्यामध्ये. मला तर शनिवारवाडा आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. गाईज तर आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. म्हणजे आता भरपूर टाईम झालेला आहे, आता रूमकडे जायचं आहे. तर आजचा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये पण गेला आणि इथं शनिवारवाड्यात पण खूप मजा आली फिरण्यासाठी. तुम्ही पण येऊ शकता शनिवारवाड्यात, मस्त आहे पूर्ण. तर लगेचच विजिट करा. तर गाईज भरपूर टाईम झालेला आहे, आता रूमकडे जायचं आहे, त्यामुळे आता परत ट्रॅव्हलिंग येणार. त्यामुळं आजचा ब्लॉग इथं संपवतो मी. तर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि ते लाल बटन दिसतंय ना तिथे क्लिक झालं पाहिजे बघा, सबस्क्राईब झालं पाहिजे. सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा ब्लॉगमध्ये. बाय.